स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की नवीन चॅनल सुरू केलं की आपल्याला कुठल्या कुठल्या अडचणींना सामोरं जावं लागतं आणि आपल्याला खरी मदत कोण करत असतं. त्याच विषयावरती हा आज व्हिडिओ बनवत आहे. तो संपूर्ण बघा. त्याच्या आधी एक सुविचार सांगते. शर्यत जिंकणाऱ्याची मुलाखत घेण्यापेक्षा कधी पण शर्यत हारणाऱ्याची मुलाखत घ्यावी. कारण त्याला शर्यत हारण्यासाठी कोणकोणत्या अडचणी आल्यात तोच खरं सांगू शकतो. स्वतःला सिद्ध करायचं असेल तर एकदा तरी हा यूट्यूब चॅनल सुरू करून पहा. तर हा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण आपल्याकडून बऱ्याचदा सुरुवातीच्या काळात भरपूर अशा चुका होतात. तुम्हाला मी 10 मुद्दे सांगणार आहेत. त्यापैकी तुमच्याकडून काय चुका झाल्यात ते ओळखून तुम्ही चॅनलला नव्याने सुरुवात करा. पहिली चूक माझ्याकडून झालेली, एकच पर्याय निवडायचा, एकाच मुद्द्यावर व्हिडिओ टाकायचे. आणि सगळ्यात आधी हीच माझ्याकडून चूक झाली. एकाच विषयावरती व्हिडिओ न टाकता कधी घरातले, कधी बाहेरचे, कधी झाडांचे. त्यामुळे ही पहिली चूक झाली. आता दुसरी चूक म्हणजे दुसऱ्यांची कॉपी करायची नाही. आपल्याला ज्या गोष्टीची माहिती आहे त्याच्यावरतीच आपण माहिती द्यायची. ज्या गोष्टीत आपला अभ्यास आहे त्या गोष्टीचा आपल्याला कुणाची कॉपी करायची गरज पडत नाही. जी काय माहिती आहे ते आपण खरोखर सांगत असतो. तिसरं म्हणजे तुम्ही आधी ठरवायचं की हे आपल्याला करिअर करायचं आहे यूट्यूबवरती. आता बरेच जण हे करिअर म्हणून यूट्यूबकडे पाहतात. बऱ्याच जणांना यूट्यूबमधून चांगली अर्निंग पण होत आहे. पण आपण नवीन यूट्यूबर आहोत. त्यांचे 10-5 वर्षाचे अनुभव असतात. आपला अनुभव 1 महिन्याचा असतो. त्यांचा ना आपला कुठं मेळ बसणार. त्यामुळे दुसऱ्यांकडे बघून आपण हा चॅनल कधीच सुरू करायचा नाही. त्यामुळे आधी ठरवायचं हा छंद म्हणून चॅनल सुरू करायचा आहे का करिअर म्हणून. चौथा मुद्दा, आपला चॅनल हा नवीन असतो त्यामुळे आधीच आपल्या चॅनलवरती भरपूर सारा खर्च करायचा नाही. आहे त्या मोबाईलमध्ये आहे ही परिस्थिती दाखवायची. तुम्ही कितीही भारी सेटअप केला, तुम्ही कितीही लाईफस्टाईल भारी दाखवली तरी हे यूट्यूबवरती सगळं आहे. जेव्हा आपला हा व्हिडिओ व्हायरल होत असतो तेव्हाच आपले सबस्क्राईब वाढतात. पाचवा मुद्दा, हे आपले व्हिडिओ कधी व्हायरल होत असतात तर ते कुणाच्याच हातात नाही. आपण फक्त काम करत राहायचं, चांगली माहिती द्यायची. कधी 8 दिवसात व्हिडिओ व्हायरल होतात, कधी 6 महिने लागतात, कधी 1 वर्षही लागतं. त्यामुळे संयमाचं दुसरं नाव हे यूट्यूब आहे. त्यामुळे लगेचच आपण निराश होत असतो की आपला चॅनल का ग्रोथ होत नाही. आता तुम्ही नवीन यूट्यूब चॅनल सुरू करत आहात तर तुम्हाला घरून सपोर्ट पाहिजे. कुठलीही गोष्ट सुरू करताना जेव्हा आपल्याला कुटुंबाची साथ असते तेव्हा आपण बिनधास्तपणे ही माहिती किंवा व्हिडिओ बनवू शकतो. जर घरातूनच आपल्याला सपोर्ट नसेल तर मानसिक आणि इतर आधार आपल्याला नसतो. त्यामुळे बिनधास्तपणे हे व्हिडिओ बनवले जात नाहीत. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची ही गोष्ट आहे की आपल्याला घरातून सपोर्ट पाहिजे. तर 7वा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे की जेव्हा आपण 10-5 व्हिडिओ यूट्यूबवरती टाकत असतो तेव्हा आपण लगेच ही लिंक शेअर करत असतो. आता आपला चॅनल हा ग्रोथ झालेला नसतो. त्यामुळे जवळचे इंटरेस्ट दाखवत नाहीत आपला व्हिडिओ पाहण्यासाठी आणि आपल्याला सबस्क्राईब पण होत नाही. पण याच्यातून आपल्याला हा नक्की फायदा होत असतो की आपला वॉच टाईम वाढला जातो. त्यामुळे तुमच्या हातात आहे की ही लिंक पाठवायची का नाही पाठवायची. 8वा मुद्दा तो पण अतिशय महत्त्वाचा आहे. आता बरेच जण आपापली लाईफस्टाईल यूट्यूबवरती शेअर करत असतात. पण ही खरंच लाईफस्टाईल इतकी छान असते का? व्हिडिओवरती दाखवतात आणि व्हिडिओच्या मागे असते ती वेगळी असते. पण आपण बरेच जण त्यांना कॉपी करत असतो. ते किती छान जगतात, आपण कसे राहतो. 9वा मुद्दा, तर बघा आपण जेव्हा व्हिडिओ टाकत असतो, वर्ष 6 महिना झालं की आपल्याला निगेटिव्ह कमेंट येत असतात. तर आपल्याकडेही संयम पाहिजे. आता आपण सोशल मीडियावर काम करत आहोत तर आपल्याला सगळं सहन करायची ताकद आहे. जेव्हा आपल्याला वाईट कमेंट येतात तेव्हा आपण डिप्रेशनमध्ये जात असतो. त्यामुळे आधीच आपली तयारी ठेवायची मानसिक की पुढे आपल्याला या गोष्टीला सामोरं जावं लागणार आहे. आता 9वा आणि महत्त्वाचा मुद्दा, आपण आपल्या व्हिडिओमार्फत समाजाला काय सांगणार आहोत तर ते तुम्ही आधी फिक्स करायचं. उदाहरणार्थ आपण एका झाडाविषयी किंवा झाडांच्या खताविषयी माहिती सांगणार आहोत. व्हिडिओ बनवायचा 10 मिनिटाचा आणि सांगायचं थंबनेलला की फक्त 1 चमचा टाका, झाडांना फुलांचा पाऊस पडेल. आता असं कोणतंच खत नाही की हे खत टाकल्यावर झाडांवरती फुलांचा पाऊस पडेल. फक्त ते व्ह्यूज वाढवण्यासाठी असे अनेक प्रकार केले जातात आणि जी खरी माहिती सांगतो त्याचे चॅनल मागे राहतो. तर अजून एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं की मुलाच्या हट्टासाठी हा मला चॅनल सुरू करावा लागत आहे. तर त्याने मला आधीच सांगितलेलं आहे, तुला या चॅनलमधून काय मिळणार आहे हे तू आधीच लक्षात घेऊ नको.
1 वर्ष तू कंटिन्यू याच्यावरती काम कर. तर 1 वर्ष हे स्वतःसाठी घ्यायचं असतं. सुरुवातीचे व्हिडिओ टाकताना आपण अडकळत बोलत असतो. आजही आपण बोलताना अडकळतो, कारण आपण काही स्क्रिप्ट लिहित नसतो. हे आपल्याला कंटिन्यू बोलायचं असतं. त्यामुळे कुठंतरी आपण अडकळतो आणि त्यामुळेच आपले जवळचे लोक हसत असतात. आता हसत असतात म्हणून याच्यावरती बरेच जण व्हिडिओ मधूनच बंद करतात. तर असे नव्याने रोज कितीतरी चॅनल सुरू होतात आणि ते मध्येच बंद होतात, कारण आपले जवळचेच लोक आपल्याला हसत असतात. जे काहीच करू शकत नाही तेच आपल्याला हसत असतात. म्हणूनच कुठली पण गोष्ट करताना अनुभव घेत घेत पुढे जायचं असतं. चुकीच्या दिशेने वेगाने जाण्यापेक्षा योग्य दिशेने हळूहळू गेलेलं कधीही चांगलं. त्याच्यासाठी मी सुद्धा एक काल रिस्क घेतलेली. आपल्याला जर समोरच्या व्यक्तीची ओळख करून घ्यायची असेल, आपल्याला खरंच कोण मदत करते, त्याच्यासाठी एक स्टेटस ठेवलेला आता काहीच तास शिल्लक. आता याच्यावरून कळते की आपले 10-20 सबस्क्राईब कमी होते. आपल्या जवळचे आपल्याला किती मदत करतात. 10-20 सबस्क्राईब आपले 150 ते 200 लोक स्टेटस बघत असतात. त्यातले आपल्याला 10 जरी झाले तर किती फरक पडत असतो. पण याच्या उलट झालं, आपले सबस्क्राईब कमी झाले. इथंच आपल्याला सर्व काही समजतं. आता व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगितलेलं होतं की संयमाचं दुसरं नाव हे यूट्यूब आहे. त्यामुळं 1-2 सबस्क्राईब जरी कमी झाले तरी निराश व्हायचं नाही, कारण हे आपण अनुभव घेत घेत पुढं जाणार आहोत. आणि हे शेअर करायचा पण हाच उद्देश आहे की मला जरी काही फायदा नाही झाला तर मी प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेणार आणि ह्या चॅनलवरती शेअर करणार. माझ्यामुळे इतरांना फायदा झाला तरी भरपूर आहे. तर आधी मला एवढं काही यूट्यूबमधलं माहीत नव्हतं आणि माझा चॅनलही इतका मोठा नाही, कारण मला एकच माहिती होतं, व्हिडिओ बनवायचा आणि तो टाकायचा. त्याला टाईम नव्हता, काही नव्हतं. कधीही बनवला की तो शेअर करायचा. आणि इथं पण माझी एक चूक होत होती. दिवसाला हा एकच व्हिडिओ टाकायचा. एक रोज नाही टाकला तरीही चालतो, पण ते मला माहीत नव्हतं. हा व्हिडिओ माझ्यापर्यंत उशिरा पोचला. त्यामुळं मी पण तुम्हाला याच्यासाठी हा व्हिडिओ शेअर करत असते की सुरुवातीला आपल्याकडून काय काय चुका होत असतात. याच्यातल्या बऱ्यापैकी चुका माझ्याकडून झालेल्या आहेत. व्हिडिओ टाकताना एक फिक्स टाईम ठेवायचा, त्यामुळे आपला जो बघणार ऑडियन्स आहे तो आपला व्हिडिओ आवडीनं बघतात. आणि दुसरं म्हणजे व्हिडिओ बनवत असताना योग्य आणि अचूक माहिती सांगायची, उगाच लांबड लावायची नाही. त्यामुळे लोक आपला व्हिडिओ संपूर्ण बघत नाहीत. आणि दुसरं म्हणजे चांगल्या आणि वाईट कमेंट. आता जितके आपण छान छान व्हिडिओ बनवू तितक्या छान कमेंट येतात. असं नाही की ते आपल्याला वाईटच कमेंट करतात. हे आपल्यावरती आहे की आपण कसे व्हिडिओ बनवायचे, समोरच्याला आपल्या व्हिडिओतून काय मिळणार आहे. की व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलेलं होतं की सक्सेस झाल्यावर सक्सेसची स्टोरी आपण ऐकतो, पण आपल्याला जेव्हा खरी गरज असते, आपण का हरतो त्याच्यावरती कोण बोलत नाही. आणि मी जे अनुभवले, माझ्याकडून ज्या चुका झाल्यात ते तुमच्याकडून होऊ नये. आता ज्यांना सुरू करायचं यूट्यूब चॅनल त्यांनी बिनधास्त करा. स्वतःचा कंटेंट वापरा. स्वतःच्या घरातून परमिशन असेल तर उत्तमच. मानसिकता आपली चांगली ठेवा. याच्यापासून आपल्याला इतकं काही मिळणार नाही. आपली आहे ती लाईफ खूप चांगली आहे. 2 टाईम आपण खातोय पितोय निवांत राहतोय. उगाचच निगेटिव्ह कमेंट येऊन आपण डिप्रेशनमध्ये जाण्यापेक्षा आहे ही चांगलं आहे. पण ज्यांना खरंच काहीतरी घरी बसून करायचं आहे त्यांनीही करू शकता. आता माझे तर व्हिडिओ मिक्स झालेत. आता मला समजेना कोणत्या विषयावरती व्हिडिओ टाकावेत. घरातील तर भरपूर झाले आणि झाडांचेही भरपूर झाले. आता कंटिन्यू कुठल्या विषयावर करावं तेच समजत नाही. पण शक्यतो झाडांच्या व्हिडिओला भरपूर सारे व्ह्यूज यायला लागले. त्यामुळे आता ठरवलंय की झाडांच्या विषयावरतीच चॅनल पुढे घेऊन जाणार आहे. आणि कधी कधी 1 मिनिटामध्ये रेसिपी किंवा घरातीलच जर व्हिडिओ असतील तर ते मी शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकेल. तर प्रत्येक माणसाच्या अंगात वेगवेगळी कला असते, पण प्रत्येक जण ही बाहेर काढत नाही. आणि ज्याला करायचंच आहे तर ती समाजाच्या भीतीने आणि जवळचेच काय म्हणतील याच्यामुळे ते दाखवत नाहीत. पण काहीच न करण्यापेक्षा करून बघा, खूप वेगळा अनुभव येईल. आतापर्यंत मी फक्त कुंड्या कशा भरायच्या आणि कचऱ्यावरती झाडं कशी लावायची या 2 विषयावरतीच तुमच्याशी व्हिडिओ शेअर केलेला आहे. पण अजून भरपूर सारी अशी माहिती तुमच्याशी शेअर करायची राहिले. शेणखताविषयी माहिती, गांडूळ खत, जैविक खतं, अजून सेंद्रिय शेती म्हणजे काय, आणि प्रत्येक ऋतूमध्ये झाडांची काय काळजी घ्यायची. आता गावाला जाणार असतो आपण तेव्हा 8 दिवसांसाठी झाडांची काय सोय करायची. आता आम्ही पण गावाला जात असतो. आम्ही 8-8 दिवस गावाला गेलो तर आमची झाडं कोण सांभाळत नाही, तर आम्ही काय नियोजन करतो हेही तुम्हाला व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. तसं तर मी रोजच्या व्हिडिओमध्ये कधीच सांगत नाही या चॅनलला सबस्क्राईब करा. ज्यांना व्हिडिओ आवडतात ते मनाने करतात. आणि दुसरं म्हणजे नुसतं व्ह्यूज आणि सबस्क्राईब घेऊन पुढं न जाण्यापेक्षा अनुभवातून हा चॅनल पुढं घेऊन जायचा आहे.
त्यासाठी योग्य माहितीसाठी हा चॅनल सबस्क्राईब